रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणापुढे ज्याची त्याला पदवी अशा अर्थाचा हा भाग सादर करीत आहे. प्रत्येक माणूस पदवी घेतो, पण सगळे लोक त्या पदवीला मान देतात किंवा साजेलसं वागतात असं नाही. मग गान कोकिळा असेल, भागवताचार्य असेल, वेगवेगळ्या पदव्या, वेदशास्त्र संपन्न अशा पदव्या असतील, आणि या सगळ्या पदव्याला सगळे लोक तशा प्रकारचा दर्जा प्राप्त करतात असं व्यवहारात दिसत नाही. दृष्टांत पाहूया. एक कोकिळा, मृत्यूलोकामध्ये कोकिळेचा आवाज प्रसिद्ध आहे. तिने आपल्या आवाजावर ठसा उमटवलेला आहे. गान कोकिळा अशा पदव्या दिल्या जातात. म्हणजे कोकिळेचा आवाज सुस्वर असतो, श्रवणीय असतो, आणि म्हणून कोकिळा प्रसिद्ध झालेली आहे. तर तिला एकदा असं वाटलं की मृत्यूलोकात जर आपली एवढी प्रसिद्धी आहे, तर आपण एखाद्या वेळी आपलं गायन, आपला आवाज स्वर्गामध्ये इंद्रसभेमध्ये का ऐकू नये. म्हणून ते इंद्राला जाऊन भेटली आणि इंद्राला तिने प्रस्ताव दिला की मी मृत्यूलोकामध्ये प्रसिद्ध आहे, आपणही ऐकून असाल, तेव्हा माझं गायन तुम्ही आपल्या सभेमध्ये एकदा ठेवा. तिने प्रस्ताव दिल्यानंतर ठीक आहे, इंद्राने तो प्रस्ताव मान्य केला. आणि मान्य केल्यानंतर तिने आपलं गायन त्या इंद्रसभेमध्ये अगदी उत्तम प्रकारे सादर केलं. आणि सादर केल्यानंतर इंद्र तिच्या आवाजावर खुश झाला आणि त्याने एक रत्नहार तिला दिला, कोकिळेला. आणि ती रत्नहार घेऊन आनंदाने परत येत असताना मृत्यूलोकामध्ये तिला कावळा भेटला. आणि कावळा पाहतोय तर तो रत्नहार आणि ती आनंदाने आलेली कोकिळा. तेव्हा कावळ्याने विचारलं, अरे आज काय वेगळंच थाट आहे तुझा. तर तिने सर्व वृत्तांत सांगितला की आज इंद्रसभेमध्ये माझं गायन झालं, बहारदार गायन, आणि त्यामध्ये मिळालेलं हे पुरस्कार आहे, उपहार आहे. ठीक आहे. कावळ्याला वाटलं मग आपण काय कमी आहोत का काय. ठीक आहे म्हणाली. कोकिळा निघून गेली. पण कावळा थेट इंद्राला जाऊन भेटला आणि इंद्राला सांगितलं की आपण माझं गायनसुद्धा आपल्या इंद्रसभेमध्ये ठेवा. आणि झालं. इंद्र म्हटलं ठीक आहे, ऐकूया. आणि मग त्या कावळ्याची सभा आयोजित करण्यात आली आणि गायनाला कावळ्याने सुरुवात केली. काव 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 करून सगळं धन आणून त्याने सोडलं. आणि हे सगळं गायन संपल्यानंतर इंद्र भनानून त्याचं डोकं गेलं की किती किती कर्कश आवाज आहे याचा. पण आता सभा आयोजित केली आहे, त्याचं गायन स्वीकारलं असताना इंद्राला ते ऐकावंच लागलं आणि सभेलासुद्धा ते ऐकावंच लागलं. ऐकल्यानंतर गायन संपल्यावर इंद्र म्हणतो, वाह, असे गायन आमच्या नारद तुंबरांनासुद्धा जमत नाही. गायन कुशल असणारे आमच्या ज्या अप्सरा आहेत त्यांनासुद्धा असं तुमच्यासारखं गायन जमत नाही. अगदी त्याने फुगून देण्यासाठी आपलं मत व्यक्त केलं. कावळा प्रभावित झाला. म्हणला, अहो प्रभो, आज मी एकटाच आलो आहे. पुढच्या वेळी आमचे मंडळ घेऊन येतो आणि मग तुम्ही ऐका गायन. इंद्र म्हणता, बापरे, आता हा एवढा हे कर्कश आणि एवढा हे, तर याचं मंडळातले कोण कोण गायक आहेत. इंद्र म्हणला, कोण कोण आहेत तुमचे साथीदार गायक, गायनाचार्य. तेव्हा तो कावळा म्हणतो, अहंच, मी एक, जंबुकश्चैव, एक कोल्हा, लंबग्रीवा, लांब मानेचा उंट, खरंच तथा, गाढव, आणखीन दर्दुरहा म्हणजे बेडूक, आणि शुकरश्चैव, आणि डुक्कर, षडे ते गायन तत्परा. हे 6 जण गायन तत्पर आहेत, गायनाचार्य आहेत, त्यांना पदव्या मिळालेल्या आहेत त्यांच्या समाजामध्ये. हो का. म्हणले, बरं बरं, हे सगळे गायनाचार्य तुम्ही घेऊन येणार आणि गायन करणार. हो म्हणले, मग तुम्ही ऐका, बघा आमचा सगळ्यांचं समूह गान. हो हो हो. मग देवेंद्र अगोदरच रागवलेला होता आणि तो टाळण्यासाठी त्याचं प्रशंसा करत होता. तर त्याने कावळ्याने आणखीन अवडंबर त्याच्यापुढे सादर केलं. तेव्हा देवेंद्र म्हणतो, आश्चर्यचकित होऊन म्हणतो, एकेन फटिता स्वर्ग
षड्भिर्यत्र निरंतरम धन्य वज्रपृथ्व्यात्वम येन याती रसातलम. तो आश्चर्य व्यक्त करून इंद्र म्हणतो की येन एकेन फटिता स्वर्ग, या एका काव कावळ्याने जणू काय स्वर्ग दुभंगल्या जाईल असं इतकं वातावरण क्षुब्ध झालं होतं. एकेन फटिता स्वर्ग षड्भिर्यत्र निरंतरम, हे सहायची सहा जर गायला लागले तर कसं व्हायचं. तेव्हा त्याने आश्चर्य व्यक्त करून म्हटलं, धन्य आहे मृत्यूलोकात एवढ्यांचं गायन ऐकलं जातं. धन्य वज्रपृथ्वात्वम, पृथ्वी धन्य आहे तुझं की तू यांचं सगळं गायन सगळ्या पृथ्वीवर चालतं. येन याती रसातलम, तरी तू रसातळाला जात नाहीस. किती धैर्य आहे, किती धरा तो धारण करतेस, धन्य आहे तुझं. असं पृथ्वीचं वक्रदृष्टीने म्हणजे व्यंग्यदृष्टीने त्या पृथ्वीवर देवेंद्राने हा श्लोक केला की धन्य आहे बा तुम्हाला इथे मिळतं आहे. तेव्हा जोपर्यंत तज्ज्ञ समीक्षक आणि समाजाचं अज्ञान दूर होत नाही, समाज तज्ज्ञ होत नाही, तोपर्यंत हे असंच चालायचं. उष्ट्राणां विवाहेषु मंत्रान् गायन्ति गर्दभाः परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः. उष्ट्राणां विवाहेषु, उंटाच्या लग्नामध्ये मंत्रान् गायन्ति गर्दभाः, गाढवं मंगलाष्टकं म्हणायला लागली आणि मग परस्परं प्रशंसन्ति, ते एकमेकांची प्रशंसा करू लागले. अहो रूपम महो ध्वनी, वा वा काय गर्दभराज तुमचा आवाज आहे. आणि गर्दभराज म्हणतो उंटाला, काय तुमचं स्वरूप आहे, वा 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 वा. तेव्हा अशा प्रकारचा हा जो बाजार आहे तर तसं होऊ नये. आणि म्हणून संत असं म्हणतात, ज्याची त्याला पदवी इतरान साजे, ज्याची त्याला पदवी इतरान साजे. संतासी उमजे आत्मसुख, आत्मसुख, ज्याची त्याला पदवी इतरान साजे. ज्याची त्याला पदवी हा आजचा आपला विषय होता. तेव्हा आपण आपली योग्यता सांभाळून आपण वाटचाल केली तर आपलं जीवन यशस्वी होतं, आनंदमय होतं, मंगलमय होतं. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा. रामकृष्ण हरी.